दरम्यान चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकलाय। सरकार शेतकरी विरोधी, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारे आहे, त्याच्यामुळे चहापानाला जाणं पाप ठरेल असं वक्तव्य केलं आदित्य ठाकरे यांनी। राज्यात 3000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे दानवे म्हणतायत, तर अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेत असं वक्तव्य देखील अंबादास दानवेंनी केले। सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती अशी खरं तर टीका अंबादास दानवे यांनी लोणीकरांवर केली आहे। या सरकारने भले निमंत्रण दिलं असेल, त्याचप्रमाणे या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं 3 पक्षामध्ये 3 तोंड झालेले आहेत। एक मंत्री नारायण राणेविषयी म्हणतात की यांनी अनेक खुनं केले, यांनी अनेक केसेस घेतल्या, मर्डरी केल्या। कित्येक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले आहे। बाकी डिटेल्स नक्की पुढे आता या पत्रकार परिषदेत आम्ही मांडू। बाकी 3000 कोटीचा भ्रष्टाचार कशा पद्धतीनं झाला आणि या सगळ्या स्थितीमध्ये या सरकारने ठेवलेल्या, मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत त्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे पाप तर आहेच, पण मला वाटतं ज्या पद्धतीने हे महायुती किंवा महाझुटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि 2 गद्दार गँग हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करतायत, 3 दिशेला 3 तोंड आहेत। कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार, कोण पालकमंत्री बनणार, या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत। आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यांनी चोरला, त्यांचा फंड त्यांनी चोरला। कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडं एक कोऑर्डिनेशनची गरज, आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील। ते शेतकऱ्याला पूर्णतः वाऱ्यावर सोडलेला आहे। शेतकऱ्यांची संपूर्णतः कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि आता समिती नेमत बसले, म्हणजे बळीराजाला फसवण्याचं पाप करणारे हे सरकार आहे। या सरकारने सत्तेवर आल्यानंतर जनतेला वाऱ्यावर सोडलंय, बेरोजगारांना वाऱ्यावर सोडलंय, अनेक निर्णय फिरवलेत। ज्या राज्यामध्ये पोलीस, महिला अधिकारी सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या पुढे सुरक्षित नाहीत, तिचा सुद्धा विनयभंग केला जातो। म्हणजे इथपर्यंत हिम्मत या सगळ्यांची गेलेली आहे। म्हणून आम्ही या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचं ठरवलं आहे। भाषेविषयी कुठलाही तिरस्कार कोणाला असण्याचं कारण नाही। अरे पण सक्ती कशाला, जबरदस्ती कशाला? काय शिकायचं ते शिकवू द्या मराठी माणसांना। कुठली भाषा द्या, फ्रेंच शिकायचं, जर्मन शिकायचं, स्पॅनिश शिकायचं, शिकू आम्ही, आमची पोरं शिकतील। तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला काय शिकायला पाहिजे? तर ही जी परिस्थिती निर्माण करते सरकार, हे फक्त मतांचं राजकारण आहे। या मतांच्या राजकारणापुढे मराठी माणसाचा बळी देत आहेत, मराठी भाषेचा बळी देत आहेत, आणि त्याला आमचा सक्त विरोध आहे। भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारबरोबर चहा प्यावा असं आम्हाला अजिबात वाटत नाही, म्हणून आजच्या चहापानाच्या कार्यक्रमात आम्ही बहिष्कार टाकला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।